गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेव देवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् निजानंदरूपी जरी घे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णू स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद बंदन किए नासत विघ्न अनेक मंगल आदि बिचारी रही वस्तुन और अनूप हरिजन को जस गावते हरिजन मंगल रूप संतन निर्णय कियो मथि श्रुति पुराण इतिहास भजिबे को दोहि सुघर के हरिदास अग्रदेव आज्ञा देई भक्तन को जस गाऊ भवसागर के तरण को नाहिन और उपाऊ ऊच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो निया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी चर्मरंगूर लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे शेले विनी सजन कसाया विकुलागे मांस मळा सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घडा फुंकू लागे चोखा मिळ्या संगे ढोरे ओढी नामयाची जनी सवेवेची सेनी धर्मा घरी पाणी वाहे झाडी नाम्या सवे जेवी नव्हे संकोचित ज्ञानियाची भिंत अंगे ओढी अर्जुनाची रथी होय हा सारथी भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे गवळियांचे घरी अंगे गाई वळी द्वारपाळ बळी द्वारी झाला यंकोबाचे ऋण फेडी ऋषी केशी अंब ऋषीचे सोशी गर्भवास मीराबाईसाठी घेतो विष प्याला दामाजीचा झाला पडेवार घरी माती वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची प्रस्तुत प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरिता निवडलेला हा अभंग या अभंगाच्या आधारावरती आजपासून तुम्ही मी ही प्रवचनमाला आरंभ करत आहोत जी आजपासून पुढे 4 दिवस चालणार आहे। प्रवचनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा
हरिभक्तपरायण वैकुंठवासी बाळासाहेब महाराज सुकासे अर्थात आपल्या साऱ्यांचे लाडके बाबा यांच्या अष्टम पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे। गेल्या अनेक वर्षांपासून आपण सारे भाविक भक्त सारे जण एकत्र येऊन हा पुण्यतिथी सोहळा साजरा करत असतो। यावर्षी आपल्या सोहळ्याची आपल्या सेवेची अष्टम वर्ष आहे। या मृत्यूलोकामध्ये अनेकानेक जीव जगत असतात। कोट्यावधी जीव या मृत्यूलोकामध्ये जीवन जगत असतात। पशु जीवन जगतात, पक्षी जीवन जगतात, मनुष्य जीवन जगतात, साधू संत जीवन जगतात, सगळेच जीवन जगतात। तुम्ही मी जीवन जगतो। आपल्या जगण्याने हे जग जगत नसतं आणि आपल्या गेल्याने हे जग नष्ट होत नसतं। इथं कुणाच्या आल्याने, कुणाच्या राहिल्याने किंवा कुणाच्या गेल्याने हा जो सृष्टीचा क्रम चालू आहे याच्यामध्ये किंचित मात्रही फरक पडत नाही। एक सूत्र आहे, ज्ञानोबराय याचं वर्णन करताना म्हणतात, उपजे आणि नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। या मृत्यूलोकामध्ये जे जीव जन्माला आलेले आहेत, एक ना एक दिवस या साऱ्यांचाच नाश हा निश्चित आहे। हे जे घटिका यंत्र आहे हे अखंड या मृत्यूलोकामध्ये या ब्रह्मांडामध्ये चालत असतं। पहा, या सृष्टीचा व्यापार व्यवहार हा तुम्ही मी करत नसल्यामुळे आपण असलो काय किंवा आपण नसलो काय या सृष्टीवरती त्याचा किंचित मात्रही परिणाम होत नाही। या मृत्यूलोकामध्ये अनेक जीव जगतात, तसं सामान्य मनुष्यही जीवन जगतात आणि साधू संत सुद्धा जीवन जगत असतात। पहा, सामान्य माणसाच्या जीवनाचा जो होत असतो त्याला इतिहास म्हणतात। साधू संतांच्या जीवनाचा इतिहास होत नाही। साधू संतांच्या जीवनाचं जे होतं त्याला चरित्र असं म्हणतात। चरित्र हे साधूचंच असतं, चरित्र हे संतांचंच असतं आणि चरित्र हे भगवंताचंच असतं। तुमचं माझं जे होतं, तुमचं माझं जे घडतं त्याला चरित्र म्हणत नाही, त्याला इतिहास असं म्हणतात। साधू संत आणि भगवंत या दोघांच्या व्यतिरिक्त ज्यांचा घडत असतो त्यांचा इतिहास होत असतो। आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून जरी आपण या दोघांच्या जीवनचरित्राकडे पाहिलं, जीवन क्रमाकडे पाहिलं, तर साधू संत जसं जीवन जगले किंवा जो क्रम साधू संतांच्या जीवनाचा होता तसाच क्रम हा सामान्य मनुष्याच्या जीवनाचा सुद्धा होता किंवा आहे। तुम्ही मी जन्माला आलो, साधू संत सुद्धा जन्माला आले। आपण लहानपणी खेळ खेळलो, साधू संतांनी सुद्धा लहानपणी खेळ खेळले। आपण मोठे झालो, साधू संत सुद्धा मोठे झाले। आपण विवाह केला, साधू संतांनी सुद्धा विवाह केला। आपल्याला लेकरं बाळ झाली, साधू संतांना सुद्धा लेकरं बाळ झाली। आपणही गृहदारा प्रपंच करतो, साधू संतांनी सुद्धा गृहदारा प्रपंच केला। आपल्याला वृद्धापकाळ आला, साधू संतांना सुद्धा वृद्धापकाळ आला आणि जसा एक दिवस आपला मृत्यू होतो तसं साधू संत सुद्धा हा मृत्यूलोक सोडून जात असतात। मग फरक पडला तो कुठं आणि फरक आहे तो काय? जसा क्रम आपल्या जीवनाचा आहे तसाच क्रम हा साधूंच्या जीवनाचा सुद्धा आपल्याला पाहायला भेटतो। पण आपला जर का पाहिला किंवा आपला जर का आपण घडवला तर आपला इतिहास होत असतो।
आणि साधू संत जे जीवन जगले, साधू संतांनी जे जीवन घडवलं, ते चरित्र रूपाने या सृष्टीसमोर, या ब्रह्मांडासमोर साकार होत असतं. हा फरक आहे. कोट्यावधी जीव या मृत्यूलोकामध्ये आहेत, परंतु एका साधूचं जीवनच हे चरित्र का होत असेल? या मृत्यूलोकामध्ये माणसं काही कमी नाहीत. तुकोबाराय देहूमध्ये राहत होते. देहूमध्ये काही एकटे तुकोबाराय राहत नव्हते. देहूमध्ये अनेक माणसं सुद्धा राहत होती ना. 42 वर्ष तुकोबाराय देहूमध्ये राहिले, परंतु एकट्या तुकोबारायांचं जीवन हे चरित्र म्हणून का प्रगट झालं? इतर मनुष्यांचं जीवन हा इतिहास झाला आणि एकमेव तुकोबारायांचं जीवन हे चरित्र झालं. चरित्र कुणाचं होत असतं? जो देवासाठी जगतो, जो धर्मासाठी जगतो, त्याचं चरित्र होत असतं. आणि जो स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या गृहदारासाठी, स्वतःच्या व्यवहारासाठी जो जगत असतो, त्याचा इतिहास होत असतो. साधू संतांचं जीवन जर का तुम्ही मी पाहिलं, तर साधू संत कुणासाठी जगले? देवासाठी जगले, धर्मासाठी जगले. आणि म्हणूनच त्यांचं जीवन हे चरित्र झालं. त्यांचं जीवन हा इतिहास झाला नाही. म्हणून चरित्र जर का तयार करायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला मला हे भगवंतासाठी जगावं लागत असतं, देवासाठी जगावं लागत असतं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 महिना नाही, 1 वर्ष, 2 वर्ष नाही. किती दिवस जगलं म्हणजे आपलं चरित्र होईल? याला उत्तर आहे, आजीवन मरेपर्यंत देवासाठी जगावं लागतं. त्यावेळेला चरित्र होत असतं. स्वतःचं संपूर्ण जीवन हे देवाच्या सेवेसाठी, धर्माच्या सेवेसाठी समर्पित करावं लागत असतं. आणि ती समर्पित भावना सुद्धा शुद्धतेने असली पाहिजे. त्यावेळेला जे घडतं त्याला चरित्र म्हणतात. हे अंतर आहे इतिहास आणि चरित्रामध्ये. अजून एक अंतर तुम्ही मी पाहू की इतिहास आणि चरित्र यामध्ये दुसरं अंतर ते काय? ज्या वेळेला आपण इतिहास वाचतो, त्यावेळेला इतिहास वाचल्याने, जीवनभर जरी आपण इतिहास वाचला तरी तो इतिहास वाचल्याने आपलं पापही नष्ट होत नाही आणि आपल्याला पुण्य सुद्धा प्राप्त होत नाही. भले भले या मृत्यूलोकामध्ये जन्माला आले आणि स्वतःचं कल्याण करून घेतलं, कीर्ती केली, ख्याती केली आणि स्वतःचा ज्येष्ठ श्रेष्ठ असा इतिहास घडवून गेले. त्यांनी जरी इतकं कीर्तिवान जीवन जगले, मृत्यूलोकामध्ये ख्याती केली, इतिहास घडवला, तरी सुद्धा याने काही त्यांचा उद्धार झाला असं म्हणता येत नाही. इतिहास निर्माण केला याचा अर्थ त्यांचा उद्धार झालाच असेल असं नाही महाराज. ते जीवन जगत असताना त्यांचा उद्धार झाला नाही. त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या जीवनक्रमाचा जो इतिहास तयार झाला, तो इतिहास तुम्ही मी वाचल्याने, तुम्ही मी ऐकल्याने आपलं पापही कमी होत नाही आणि आपलं पुण्य सुद्धा वाढत नाही. भलेही भौतिक ज्ञानानं आपण संपन्न होऊ महाराज, पण जो आध्यात्मिक लाभ तुम्हाला मला प्राप्त करून घ्यायचा आहे, तो लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. मग चरित्र वाचल्याने काय होतं? तर ज्याचं आपण चरित्र वाचत असतो किंवा ज्याने चरित्र घडवलेलं आहे, प्रत्येक क्षणाचं आपल्या जीवनामध्ये भगवंतांच्या कृपेने प्राप्त होणारा प्रत्येक क्षणाचं ज्याने चरित्र निर्माण केलेलं आहे, मग ते भगवंत असो अथवा साधू संत असो, चरित्र जो निर्माण करत असतो
त्याचा प्रत्येक क्षण हा देवासाठी समर्पित झालेला आहे. आणि अशा साधू संतांचं चरित्र जर का तुम्ही मी श्रवण केलं तर निश्चितच आपलं पुण्य वाढतं आणि आपलं पाप हे कमी होत असतं. हा परिणाम आहे, हे फल आहे साधू संतांच्या चरित्राचं. आणि पहा, ज्याने चरित्र घडवलेलं आहे मुद्दाम होऊन, ज्याला स्वतःचं चरित्र घडवायचं आहे असा निश्चय ज्याने केलेला आहे आणि ज्याने या परमार्थाच्या वाटेवरती मार्गक्रमण करण्यासाठी आरंभ केलेला आहे, असा साधक हा ज्या वेळेला चरित्र घडवत असतो त्यावेळेला एक दृढ निश्चय त्याच्या मनामध्ये असतो. साऱ्यांनी जसं जीवन जगलं तसं जीवन मी जगणार नाही. सारे जसे जन्माला आले तसा माझा जन्म जरी झाला असला तरी ज्या दुःखामध्ये सारी सृष्टी मरण पावते त्या दुःखामध्ये मला या सृष्टीला सोडून जायचं नाही. इष्टमित्र सगळे संबंधियांसाठी परिवारासाठी जसे सारे जीवन जगतात तसं जीवन मला जगायचं नाही, हा दृढ निश्चय त्या साधकाचा. आणि त्याचाच परिणाम की त्या साधकाचं चरित्र घडतं. कारण जीवन जगत असताना जीवन जगण्याचा मूळ हेतू ही भगवत प्राप्ती आहे, ही सद्गुरूंची कृपा आहे आणि म्हणून त्याचं चरित्र होत असतं. आणि मग ज्या मनुष्याचं ज्या साधकाचं असं चरित्र घडलेलं आहे त्याचं चरित्र जर का तुम्ही मी वाचलं ऐकलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं. आणि जे पाप तुमच्या माझ्याकडून घडलेलं आहे त्या पापाचं निरसन होत असतं. म्हणून ऐकायला पाहिजे साधू संतांची सद्गुरूंची चरित्रे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तुकोबारायांनी साधू संतांची शरणागती केली, संतांची चरित्र ऐकली, संतांची चरित्र गायली. कशासाठी? पुण्यवंत व्हावे. त्यांचं नाम गायन करण्याचा, त्यांची कथा गायन करण्याची ही फलश्रुती सांगितलेली आहे की मनुष्य पुण्यवान होतो. तुकाराम 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 असं म्हटल्याचा परिणाम काय होतो? नाम घेता कापे यम. एवढं सामर्थ्य आहे महाराज तुकोबारायांच्या नाम गायनामध्ये. त्यांचं जर का नाम आपण अखंड गायन केलं तर नाम घेता कापे यम. यमाला सुद्धा काळाला सुद्धा भीती वाटते. म्हणून संतांचं नाम गायन करायचं, कारण त्यांच्या नामामध्ये तेवढा प्रभाव आहे, तेवढा परिणाम आहे. संतांच्या नामामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, संतांच्या चरित्रामध्ये तेवढं सामर्थ्य आहे, समर्थांच्या संतांच्या दर्शनामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. ज्या गावामध्ये साधू संत जन्माला आले त्या गावामध्ये तुम्ही मी जर का गेलो तर त्यांचे घर, त्यांचं गाव हे काय म्हणून ओळखलं जातं? तीर्थक्षेत्र, पुण्यक्षेत्र म्हणून आज ख्याती आहे त्या गावांची. म्हणजे एवढं सामर्थ्य साधू संतांमध्ये की त्यांनी त्या भूमीला सुद्धा पवित्रता दान केलेली आहे. म्हणून आज त्यांचं गाव पूजनीय झालं, म्हणून त्यांची घर पूजनीय झाली, म्हणून त्यांनी वापरलेल्या वस्तू आज पूजनीय झालेल्या आहेत. एवढी पवित्रता त्यांनी नामाला दान केली, एवढी पवित्रता त्यांनी त्यांच्या गावाला दान केली, एवढी पवित्रता त्यांनी देहाला दान केली, एवढी पवित्रता त्यांनी हाताळलेल्या वस्तूंना सुद्धा त्यांनी दान केली. कशामुळे? चरित्र घडल्यामुळे. आणि म्हणून अशा साधू संतांच्या चरित्राचा आश्रय हा तुम्ही मी घ्यायला पाहिजे. का ऐकायला पाहिजेत साधू संतांची चरित्र?
संत ग्रंथ तुम्हाला मला वेळोवेळी उपदेश करतात की चरित्र ऐकावीत, चरित्र ऐकावीत, साधू संतांची चरित्र ऐकावीत. पण आपल्याला हा जो उपदेश केलेला आहे, या उपदेशाच्या पाठीमागे कारण, हेतू हा त्यांचा काय असेल बरं? तर ज्ञानोबाराय आपल्याला उत्तर दान करतात ज्ञानेश्वरीमध्ये, तेही प्राणा परवते मज आवडते निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिते. ज्या वेळेला भगवंत आणि अर्जुनजी महाराजांचा संवाद चाललेला आहे, त्यावेळेला भगवंत म्हणतात की अर्जुना, मला कोणता भक्त हा अतिप्रिय आहे हे तुला सांगू का मी? तेही प्राणा परवते, असे भक्त हे मला माझ्या प्राणांपेक्षा सुद्धा अतिप्रिय आहे. मज आवडते निरुते, मला असे भक्त फार आवडतात म्हटले. कोणते भक्त? जे भक्त चरित्राते प्रशंसिते, जो माझ्या नामाची कीर्ती गायन करतो, माझ्या चरित्र जो गायन करतो, तो भक्त तर मला आवडतोच, पण याच्यापेक्षा सुद्धा जे माझ्या भक्तांच्या चरित्राचं गायन करतात, असे भक्त हे मला अतिप्रिय आहेत. जे भक्त चरित्राते प्रशंसिती, आणि अशा भक्तांना, अशा साधकांना मी लवकरात लवकर प्राप्त होत असतो. कारण भक्त हा भगवंतांचा आत्मा आहे. आणि ज्या वेळेला आपण भगवंतांच्या आत्म्याची, अर्थात भक्तांची, संतांची कीर्ती गायन करू, चरित्र गायन करू, कीर्ती चरित्र श्रवण करू, त्यावेळेला आपण हे भगवंतांचे अति लाडके होऊन जात असतो. म्हणून ऐकावीत चरित्रे आणि म्हणून गावीत साधू संतांची चरित्रे. पहा, आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी आतापर्यंत काय जमवून ठेवलेलं आहे, किंवा तुम्ही मी आपल्या लेकरा बाळांसाठी घरदार करून ठेवलं, जमीन जुमला, शेतीवाडी, पैसा, धन, संपत्ती, मान, पद, प्रतिष्ठा सारं काही कमवून ठेवलं. पण साधू संतांनी तुमच्या माझ्यासाठी आपल्याला काय दान केलेलं आहे? साधू संतांनी या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या समस्त जीवांसाठी स्वतःचं चरित्र हे समोर उभं केलेलं आहे. ज्या वेळेला आपण त्या चरित्रांचा आश्रय घेऊ, त्यावेळेला ही चरित्र तुमचा माझा उद्धार करणारी आहेत, यात संशय नाही. साधू संत या मृत्यूलोकामध्ये कशाला येतात? त्यांना काय स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे का? नाही महाराज. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे वैकुंठवासी आहेत, ज्यांचा अखंड निवास हा वैकुंठामध्ये आहे, असे साधू संत या मृत्यूलोकामध्ये येतात. कशासाठी? तुमच्या माझ्या उद्धाराची वाट ही आपल्याला दाखवण्यासाठी ते येतात. आणि तो उद्धार कशाने होतो? त्यांनी जे चरित्र निर्माण करून ठेवलेलं आहे, त्या चरित्राचा आश्रय घेतल्याचा परिणाम हा तुमचा माझा उद्धार होत असतो. म्हणून ऐकावीत साधू संतांची चरित्रे. या मृत्यूलोकामध्ये भगवंत जरी एक वेळेला सगुण साकार नसले, तरी सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अखंड संत हे सगुण साकार असतात. एका एका युगामध्ये हजारो हजारो संत या मृत्यूलोकामध्ये अवताराला येत आहेत. पहा, गांभीर्य लक्षात घ्या. साधू संत आहेत म्हणून ही सृष्टी चलायमान आहे. साधू संत आहेत म्हणून समाजामध्ये धर्म टिकून आहे. साधू संत आहेत म्हणून ही पृथ्वी समृद्ध आहे. असे हजारो साधू संत या मृत्यूलोकामध्ये, या समाजामध्ये आजही वावरताना दिसतात. आणि अशा साधू संतांचा चरित्राचा आश्रय तुम्ही मी घेणं ही अति महत्वाची गोष्ट आहे.
कारण त्यांच्या चरित्राचं सामर्थ्य एवढं वर्णन केलेलं आहे महाराज, की जो त्यांच्या आश्रयामध्ये जातो, त्यांच्या छत्रछायेमध्ये जातो, त्याचा उद्धार, त्यांच्यावरती कृपा हे संत करत असतात. कारण संतांचा स्वभाव कसा आहे, तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतल, पाण्याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, असं वर्णन साधू संतांबद्दल केलं जातं. आणि ज्या वेळेला अशा आईच्या सानिध्यामध्ये तुम्ही मी जाऊ, त्यावेळेला आपलं कल्याण हे निश्चित आहे. आणि म्हणूनच आपण या प्रवचनमालेसाठी संतांच्या चरित्राचा विषय घेतलेला आहे. कारण ज्यांच्या पुण्यस्मरणामध्ये आपण हा जो सोहळा साजरा करत आहोत, ते सुद्धा साधूच होते. त्यांनी सुद्धा चरित्र घडवलं. आपण आता चालता चालता एक व्याख्या श्रवण केली की जो देवासाठी जगत असतो, जो धर्मासाठी जगत असतो, त्याचं चरित्र घडत असतं. आणि बाबांच्या चरित्राचा जर का, बाबांच्या जीवनक्रमाचा जर का तुम्ही मी विचार केला, तर बाबांनी आपलं समस्त जीवन हे गुरुसेवेमध्ये समर्पित केलेलं आहे, ग्रंथ वाचनामध्ये समर्पित केलेलं आहे, भगवंतांच्या सेवेमध्ये समर्पित केलेलं आहे. मग असा साधू जर का तुमच्या माझ्या परिसरामध्ये राहत आहे, ज्याने देवाला तुमच्या माझ्या दारामध्ये आणून ठेवलेलं आहे, अशा साधूचं चरित्र श्रवण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून विषय घेतलेला आहे की संतांची चरित्रे. आणि हे स्पष्ट करत असताना, याचा विस्तार करत असताना तुकोप्पारायांच्या अभंगाचा आधार घेतलेला आहे. ऊच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भावभक्त देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. श्रीमद भागवताचं हृदय म्हणून जे चरित्र शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितींना गायन करून सांगितलं, ते चरित्र म्हणजे विदुर काकांचं चरित्र आहे. ज्याला विदुर काका समजून घ्यायचे असतील त्यांनी महाभारत पाहावं, ज्यांना विदुर काका पाहायचे असतील त्यांनी श्रीमद भागवत पाहावं, आणि ज्यांना विदुर काका जगायचे असतील त्यांनी देवी भागवताचा आश्रय घ्यायला पाहिजे. कोण आहेत विदुर काका? पांडवांचे काकाश्री आहेत. आणि अति विलक्षण प्रसंग वर्णन केला जातो विदुर काकांच्या चरित्रामध्ये, की ज्या वेळेला महाभारतामध्ये हा प्रसंग वर्णन केलेला आहे, ज्या वेळेला सत्यवती मातेचे दोन्हीही पुत्र मरण पावले, विचित्रवीर्य आणि चित्रांगद. दोघांचाही नुकताच विवाह झालेला होता, परंतु दोघांनाही संतती नव्हती. आणि अकाली दोघही भावांना मृत्यू प्राप्त झाला. आणि आता मात्र सत्यवती मातेने आपले जे ज्येष्ठ पुत्र आहेत वेदव्यासजी महाराज, त्यांचं पाचारण केलं. हस्तिनापूरमध्ये वेदव्यासजी महाराज येऊन पोहोचले. घडलेली सारी घटना, सारा प्रसंग सत्यवती मातेने वर्णन करून सांगितला. आणि वेदव्यासजी महाराज म्हणतात, आई तू काही काळजी करू नकोस, तुझा व्यास आलेला आहे ना, तुझा कृष्ण आलेला आहे ना, तू माझ्यावरती विश्वास ठेव. आणि वेदव्यासजी महाराज म्हणतात की उद्या प्रभात समयाला ज्या वेळेला मी माझ्या महालामध्ये ध्यानामध्ये मग्न असेल, त्यावेळेला तू तुझ्या एका सुनेला माझ्याकडे पाठवून दे. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला वेदव्यासजी महाराज आपल्या महालामध्ये ध्यानस्थ बसलेले आहेत. सत्यवती मातेने आपली ज्येष्ठ सून हिला वेदव्यासजी महाराजांकडे पाठवलं. जसंच अंबिकेनं महालामध्ये प्रवेश केला,
वेदव्यासजी महाराजांचं तेज पाहिलं आणि अंबिकेने आपले नेत्र बंद केले. आणि त्या अंबिकेपासून जो पुत्र झाला त्याला धृतराष्ट्र असं म्हणतात, की जो जन्माने अंध जन्माला आला. यानंतर जी धाकटी सून होती अंबालिका, हिला ज्या वेळेला महालामध्ये पाठवलं त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांच्या तपश्चर्येचं तेज पाहून ती घाबरली. तिचा चेहरा पांढरा पडला आणि तिला जो पुत्र झाला त्या पुत्राचं नाव पंडू असं ठेवलं, की जे प्रकृतीने अति नाजूक वर्णन केले. या दोघींनाही पुत्र झाले, परंतु हे पाहून सत्यवती मातेचं काही समाधान झालं नाही. आणि आता मात्र सत्यवती मातेने आपली एक दासी होती, त्या दासीला वेदव्यासजी महाराजांकडे पाठवलं. परंतु वेदव्यासजी महाराजांच्या तेजाचा इष्ट परिणाम त्या दासीवरती झाला आणि त्या दासीने एका पुत्राला जन्म दिला आणि त्या पुत्राचं नाव विदुर असं ठेवलं गेलं. हे विदुर काका जे पांडवांचे काका आहेत, हस्तिनापूरचे महामंत्री आहेत, राजनीतिज्ञ आहेत, नीतिशास्त्राने न्यायशास्त्राने परिपूर्ण आहेत, सकल धर्माचं ज्ञान आहे, शास्त्राचं ज्ञान आहे, बुद्धीमध्ये चातुर्य आहे. जन्मतःच एवढं सारं वैभव विदुर काकांना प्राप्त झालं, विदुरजी महाराजांना प्राप्त झालं. विदुर काकांचा जन्म या मृत्यूलोकामध्ये झाला. हा जन्म होण्याच्या पाठीमागे सुद्धा एक कारण वर्णन केलेलं आहे, एक प्रसंग वर्णन केलेला आहे. कारण विदुर काका हे शापित झालेले यमधर्म आहेत. ज्या वेळेला यमधर्म हे आपल्या लोकांमध्ये कार्य करत होते त्यावेळेला प्रसंग असा वर्णन केला जातो की त्या वेळेला या मृत्यू लोकामध्ये एक घटना घडली. काही चोरांनी राजवाड्यामध्ये चोरी केली आणि जेवढं काही धन प्राप्त झालं होतं ते धन घेऊन पळायला लागले. आणि हे जसं त्या सैनिकांच्या लक्षात आलं ते सैनिक सुद्धा त्या चोरांच्या पाठीमागे धावायला लागले. चोर पुढे पळत आहेत, सैनिक पाठीमागे पळत आहेत. पळता पळता चोरांनी विचार केला की आपण जर का या सैनिकांच्या हाती लागलो, आपण तर यांच्या हाती लागू, परंतु आपण जे धन प्राप्त केलेलं आहे ते धन सुद्धा आपल्याकडून हिसकावल्या जाईल. म्हणून त्या चोरांनी मांडव्य ऋषींचा आश्रम पाहिला. त्या आश्रमामध्ये काही काळ ते चोर थांबले. जे धन प्राप्त झालेलं होतं ते त्या झोपडीमध्ये आश्रमामध्ये टाकून दिलं आणि सैनिकांना आलेलं पाहिलं आणि चोर पुन्हा पळून गेले. चोर तर हाती लागले नाही, परंतु त्या सैनिकांनी विचार केला की काही काळ का होईना हे चोर मांडव्य ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर थांबले होते. याचा अर्थ मांडव्य ऋषींकडे ते धन असेल आणि याचा अर्थ मांडव्य ऋषी सुद्धा चोर असतील. मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही सैनिकांनी आणि मांडव्य ऋषींना पकडलं आणि राजासमोर उभं केलं. राजांनी पाहिलं सुद्धा नाही की अपराधी कोण आहे आणि न पाहता राजाने आज्ञा दिली की जे चोर तुम्ही पकडून आणलेले आहेत त्यांना तुम्ही सुळावरती चढवून द्या. मांडव्य ऋषींना उभं केलं गेलं, परंतु आश्चर्य असं झालं की मांडव्य ऋषींच्या शरीरामध्ये सूळ घुसण्यासाठी तयार नव्हता. आणि ज्या वेळेला हे साऱ्यांनी पाहिलं, हे आश्चर्य ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला राजापर्यंत ही वार्ता जाऊन पोहोचली. राजाच्या लक्षामध्ये आलं की माझ्याकडून ऋषींचा अपराध झालेला आहे. राजा मांडव्य ऋषींसमोर येऊन पोहोचला, क्षमा अपराध मागायला लागला, विनवणी करायला लागला. म्हटले, महाराज माझ्याकडून अपराध झालेला आहे, तुम्ही मला क्षमा करा. त्यावेळेला मांडव्य ऋषी म्हणतात, तू क्षमा मागू नकोस, कारण अपराध तुझ्याकडून झालेलाच नाही आणि ज्याच्याकडून अपराध झालेला आहे त्याला शासन करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे.
आणि मृत्यू लोकामध्ये असलेले मांडव्य ऋषी मृत्यू लोकामधून जे निघाले ते जाऊन पोहोचले यमलोकाला. मांडव्य ऋषींना आलेलं पाहिलं आणि यमधर्म घाबरला. म्हटलं महाराज, स्वागतासाठी समोर येऊन पोहोचले. म्हटले महाराज, अहो तुम्ही कशाला येणं केलं? तुमचं जर का माझ्याकडे काही काम असेल तर तुम्ही मला पाचारण केलं असतं, मी आलो असतो. मांडव्य ऋषी म्हणतात, यमधर्मा, ज्याचं काम असतं त्याने स्वतःहून पुढे जायला पाहिजे. माझं तुझ्याकडे काम आहे म्हणून मी आज तुझ्या समोर उभा आहे. म्हटले काय काम आहे आपलं? यमधर्मा, माझ्या नावाचं दप्तर माझ्या पुढे टाक. यमधर्माने दप्तरा पाठीमागून दप्तर टाकली. म्हटले महाराज, हे घ्या तुमच्या नावाचं दप्तर. काय बघायचं आहे तुम्हाला? म्हटले आज माझी चूक नसताना सुद्धा मला सुळावरती का चढवलं गेलं मला सांग. त्यावेळेला यमधर्म म्हणायला लागले की महाराज, ज्या वेळेला तुम्ही लहान होते ना, त्यावेळेला खेळता खेळता तुम्हाला एक बाण सापडला आणि तो बाण तुमच्या हातामध्ये असल्याचा परिणाम असा झाला की तुम्हाला काहीतरी चेष्टा करावी वाटली, काहीतरी खेळ खेळावा वाटला आणि म्हणून तुम्ही रस्त्याने चालत असताना एक भिंगोटा तुम्हाला दिसला. तो भिंगोटा तुम्ही हातामध्ये घेतला आणि त्या भिंगोट्याला तुम्ही बाण टोचवण्याचा प्रयत्न करायला लागले. पण त्या भिंगोट्याचं सुदैव असं की तो भिंगोटा तुमच्या हातामधून उडून गेला, त्याला बाण टोचला नाही. जसा तसा आज तुमच्या शरीरामध्ये सूळ घुसला नाही. त्या दिवशी जर का त्या भिंगोट्याच्या शरीरामध्ये बाण घुसला असता तर आज तुमच्या शरीरामध्ये सुद्धा सूळ घुसला असता. हे श्रवण केलं आणि मांडव्य ऋषी म्हणतात, यमधर्मा, ज्या वेळेला हा प्रसंग बालपणी घडला त्यावेळेला मी किती वर्षाचं होतो? म्हटले आपण साधारण 3-4 वर्षाचे असतात. मला असं वाटतं आहे यमधर्मा की तुला शास्त्राचं ज्ञान आता राहिलेलं नाही. तू हे विसरून गेलेला आहे का की शास्त्र असं सांगतं की जोपर्यंत लेकरू हे 6 वर्षाचं होत नाही तोपर्यंत त्या लेकराकडून जर का काही पाप कर्म घडलं तर रात्री स्वप्नामध्ये त्याला भयावह दृश्य दाखवलं जातं आणि ते दृश्य दाखवून त्याच्या पापाचा नाश केला जातो. म्हणून पहा, आपण पाहतो की ज्या वेळेला आपलं लेकरू हे झोपलेलं असतं त्यावेळेला झोपेमध्ये अचानक ते रडायला लागतं. हे कशामुळे? कळत न कळत त्याच्याकडून जे पाप घडलेलं आहे त्या पापाचं निरसन होण्यासाठी त्याला स्वप्नामध्ये काहीतरी भयावह दृश्य दाखवले जातात आणि ते दृश्य पाहून ते बाळ रडत असतं. मांडव्य ऋषींनी हे शास्त्र यमधर्मांना वर्णन करून सांगितलं. क्रोध आला मांडव्य ऋषींना आणि मांडव्य ऋषी शाप देतात की यमधर्मा, जशी माझ्याकडून चूक झाली म्हणून तू मला शासन केलं तसं तुझ्याकडून सुद्धा चूक झालेली आहे आणि मी तुला शाप देतो की तू मृत्यू लोकामध्ये 100 वर्ष दासी पुत्र म्हणून जन्माला येशील. आणि असे झाले यमधर्माचे विदुर. यमधर्म हे भगवंतांचे भक्त आहेत. भगवंतांचे जे भागवत भक्त वर्णन केलेले आहे त्याच्यामध्ये यमधर्मांचं सुद्धा नाव आहे. आणि असे यमधर्म हे मृत्यू लोकामध्ये जन्माला आले दासीपुत्र म्हणून. जन्मतःच भक्ती ज्ञान वैराग्याने परिपूर्ण आहेत. सकल शास्त्रांचं ज्ञान आहे, धर्माचं ज्ञान आहे, सकल नीती आत्मसात केलेल्या आहेत आणि महामंत्री म्हणून हस्तिनापूरच्या गादीवरती बसलेले आहेत. साधू स्वभाव आहे विदुर काकांचा आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्या भावाकडे अर्थात धृतराष्ट्राकडे विदुर काका पाहायचे त्यावेळेला विदुर काकांना जरासं वाईट वाटायचं.
माझा ज्येष्ठ भाऊ आहे, परंतु राजगादीवरती बसलेला आहे, परंतु याला धर्म काय अधर्म काय याचं ज्ञान होत नाही. याचं ज्ञान जरी याला आहे तरी सुद्धा याच्याकडून तसं आचरण घडत नाही. आणि वेळोवेळी विदुर काका हे धृतराष्ट्राला अखंड उपदेश करायचे, नीतीच्या गोष्टी सांगायचे, धर्माच्या गोष्टी सांगायचे. परंतु धृतराष्ट्र मात्र काही ऐकायला तयार नाही. आणि ज्या वेळेला ही गोष्ट विदुर काकांच्या लक्षात आली त्यावेळेला मात्र विदुर काका विचार करतात की याला जर का माझं ऐकायचंच नसेल तर याला उपदेश करून मी माझ्या जीवनाचे क्षण, माझं जीवन हे व्यर्थ कशाला खर्च करू. याच्यापेक्षा बरं आहे की मी भगवंतांची भक्ती साधना करण्यासाठी निघून जातो. आणि विदुर काकांनी हस्तिनापूर सोडलं. विदुर काका आणि विदुर काकांची धर्मपत्नी सुलभा आई साहेब दोघही जण येऊन पोहोचले गंगा किनारी. सुंदर अशा प्रकारची पर्णकुटी बांधली आणि दोघांची ही भक्ती साधना आरंभ झालेली आहे. संपूर्ण दिवस हा भगवंतांच्या ध्यानामध्ये, साधू संतांच्या सेवेमध्ये आणि भगवंतांच्या नामजपामध्ये व्यतीत होतो आहे. एक दिवस विदुर काकांकडे त्यांचा एक सखा येऊन पोहोचला आणि विदुर काकांना वार्ता दिली. म्हटले, विदुर काका, अहो, ज्या भगवंतांची भक्ती करण्यासाठी तुम्ही या गंगा किनारी तपश्चर्येला आलेले आहात ते भगवंत उद्या हस्तिनापुरामध्ये येणार आहेत. आणि जसंच विदुर काकांनी हे ऐकलं आनंद झाला. मनोमन इच्छा झाली की मी भगवंतांची भेट घ्यायला पाहिजे. सुलभा मातेने सुद्धा हे ऐकलं आणि सुलभा आई साहेब म्हणतात, अहो, मी असं ऐकलं की उद्या भगवंत हस्तिनापुरामध्ये येणार आहेत. तुम्ही भगवंतांच्या दर्शनाला जाणार आहात का? म्हटले, हो सुलभा, अगं कधी नव्हे ते भगवंत एवढ्या जवळ येणार आहेत. मी सुद्धा भगवंतांच्या दर्शनाला जाणार आहे. अहो, माझी सुद्धा अशी इच्छा आहे की मला सुद्धा भगवंतांचं दर्शन घ्यायचंय. मी येऊ का तुमच्या सोबत? अगं सुशीला, अगं सुलभा, भगवंतांची भक्ती साधना करण्यासाठी आपण दोघं जण या ठिकाणावरती आलेलो आहे. मग साधना जर का आपण दोघं सोबत करत आहोत तर दर्शन मी एकटा कसं घेईन? तू सुद्धा माझ्यासोबत चल. म्हटले, माझ्या मनामध्ये एक अशी इच्छा आहे की भगवंत जर इतक्या जवळच्या प्रांतामध्ये जर का येणार आहे तर मला असं वाटतं आपण भगवंतांना उद्या आपल्या घरी बोलवावं. विदुर काका म्हणतात, सुलभा, अगं तू विसरलीस का आपल्या घराची परिस्थिती काय आहे ते? एखाद्या नारळाच्या नरोटीमध्ये चालावा तसा तुझा माझा संसार चालतो आहे. भगवंत जर का उद्या आपल्या घरी आले तर भगवंतांना बसण्यासाठी तू काय देणार आहेस? तुला भगवंतांचं ऐश्वर्य माहित नाही का? सर्व गुण संपन्न, षडगुण ऐश्वर्यांनी संपन्न आहेत आपले भगवंत. आणि मला असं वाटतं सुलभा की आपल्याकडून जर का भगवंतांची यथोचित पूजा उपचार जर का होत नसेल ना तर मला असं वाटतं की आपण भगवंतांना आपल्या घरी बोलून आपल्या भगवंतांचा आपण अपमान करू नये. कारण जे वैभव भगवंतांना द्वारकेमध्ये प्राप्त होत आहे त्या वैभवात मधील ते वैभव आपल्या घरी नाही. आणि म्हणून मला असं वाटतं सुलभा की भगवंतांना तू आपल्या घरी बोलवू नकोस. म्हटले, काही हरकत नाही, मी भगवंतांना आपल्या घरी बोलवणार नाही, परंतु मला उद्या भगवंतांच्या दर्शनाला घेऊन चला. दुसऱ्या दिवशी प्रभात समयाला विदुर काका आणि सुलभा आई साहेब हस्तिनापूरच्या दिशेने निघाले. इकडे भगवंतांचा रथ हा हस्तिनापूरच्या राजमार्गावरती येऊन पोहोचलेला आहे. दुर्योधनाने भगवंतांचं स्वागत करण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करून ठेवली. भगवंत हस्तिनापूरमध्ये येणार आहेत कशासाठी? पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये जे युद्ध होऊ नये अशी जी भगवंतांची इच्छा होती
या दोन्ही पक्षामध्ये समेट घडवून आणण्यासाठी भगवंत हस्तिनापुरामध्ये आज आलेले आहेत. दुर्योधनाने विचार केला, मी जर का भगवंतांचं स्वागत चांगल्या प्रकारे केलं, भगवंतांना हवे ते उपचार जर का दान केले, तर हा कृष्ण माझ्या पक्षामध्ये माझ्या बाजूने उभं राहील. आणि दुर्योधनाने साऱ्या सैनिकांना आदेश दिला, सारे रस्ते स्वच्छ करून टाका, सगळ्या मार्गांवरती फुलांच्या पायघड्या अंथरा, रस्त्याच्या दुतर्फा 2 सैनिक उभे राहा, प्रत्येकाच्या हातामध्ये कुंकू असेल, बुक्का असेल, तुळशी मंजिऱ्या असतील, फुले असतील. आणि जसंच भगवंतांचा रथ या राजमार्गावरून चालेल, प्रत्येकाने बुक्क्याची उधळण करायची आहे, तुळशी पत्रांची उधळण करायची आहे, पुष्पांची उधळण करायची आहे आणि अखंड भगवंतांच्या नामाचा जय जयकार साऱ्यांनी करायचा आहे. सारी तयारी झाली महाराज. आणि इकडे भगवंतांचा रथ हा हस्तिनापूरच्या राजमार्गामधून चालायला लागला. कुणाकडेही भगवंतांचं लक्ष नाही, भगवंतांचा रथ चालतो आहे, चालतो आहे. इकडे ज्या वेळेला विदुर काका आणि सुलभाई साहेब येऊन पोहोचल्या, तर पाहतात तर काय, भगवंतांना पाहण्यासाठी अलोट गर्दी जमा झालेली आहे. आणि विदुर काका विचार करतात, भगवंतांना पाहण्यासाठी एवढे जण या ठिकाणावरती आलेले आहेत, भगवंतांचं लक्ष माझ्याकडे जाईल का? त्या गर्दीमधून वाट काढत 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 विदुर काका आणि सुलभा माता मागे 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 सरकल्या आणि एका झुडपाच्या सावलीखाली दोघे जण उभे राहिले. इकडे राजमार्गावरून भगवंतांचा रथ चालतो आहे आणि रथ ज्या ठिकाणावरती विदुर काका आणि सुलभा माता बसलेल्या होत्या, त्या ठिकाणावरून भगवंतांचा रथ निघाला. एकटक लक्ष भगवंतांचं रस्त्याकडे आहे. कुणाकडेही न पाहणाऱ्या भगवंतांनी विदुर काका आणि सुलभा आई साहेबांकडे वळून पाहिलं. जसंच विदुर काकांनी पाहिलं की भगवंतांनी माझ्याकडे पाहिलेलं आहे, सुशीला मातेनं पाहिलं, सुलभा मातेनं पाहिलं की भगवंतांनी माझ्याकडे पाहिलेलं आहे, एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद दोघांना व्हायला लागला की देहगेहाचं भान दोघं जण विसरून गेले. आपण काय करत आहोत? मोठ्याने नाचावंसं वाटायला लागलं, मोठ्याने रडावंसं वाटायला लागलं, कधी कधी अचानक मोठ्याने हसावंसं वाटायला लागलं. अष्टसात्विक भाव दोघांचे सुद्धा जागृत झाले. आणि त्याच अवस्थेमध्ये विदुर काका आणि सुलभा मातेची पावलं पुन्हा आपल्या गंगा किनारी पडली, गंगा किनारी पडायला लागली. इकडे भगवंत राजमहालाच्या बाहेर येऊन पोहोचलेले आहेत. रथावरून खाली उतरले, राजवाड्यामध्ये प्रवेश केला. सुंदर अशा प्रकारचं सुवर्ण जडित सिंहासन भगवंतांना बसण्यासाठी ठेवलेलं होतं. भगवंत आसनावरती विराजमान झाले. एका बाजूला कौरव आहेत, एका बाजूला पांडव आहेत. आणि आपल्या गंभीर स्वरामध्ये भगवंत म्हणतात, दुर्योधना, कौरवांनो आणि पांडवांनो, मी द्वारकेचा कृष्ण आज हस्तिनापुरामध्ये तुमच्या दोघांमध्ये समेट घालण्यासाठी आलेलो आहे. दुर्योधनाकडे आपली मान वळवली आणि भगवंत म्हणतात, दुर्योधना, मला असं वाटतं आहे की तू युद्धाचा विचार त्यागून दे. हे ऐकल्याबरोबर दुर्योधन आपल्या आसनावरून उठला आणि म्हणायला लागला, कृष्णा, तुला काय म्हणायचं आहे? युद्ध करायची हौस मला आली आहे का? म्हटले, मला तसं म्हणायचं नाही दुर्योधना, परंतु तू पांडवांना राज्य दे. मी पांडवांना राज्य देणार नाही. दुर्योधना, नाही तुला संपूर्ण राज्य पांडवांना द्यायचं, काही हरकत नाही, परंतु तू तुझ्या राज्यामधला अर्धा भाग तरी पांडवांना दे. म्हटले, मी अर्धा भाग सुद्धा पांडवांना देणार नाही. नाही तुला अर्ध राज्य द्यायचं, काही हरकत नाही,
तू माझ्या पांडवांना 5 गावं दे. म्हटले 5 गावं सुद्धा मी पांडवांना देणार नाही. नाही 5 गावं द्यायचे, 5 घरं माझ्या पांडवांना दे. म्हटले मी 5 घरं सुद्धा पांडवांना देणार नाही. आता मात्र भगवंत अंतिम प्रस्ताव दुर्योधनासमोर टाकतात. दुर्योधना, मी तुझ्या समोर एक अंतिम प्रस्ताव टाकतो आहे. याचा जर का तू स्वीकार केला नाही तर युद्ध करण्यासाठी तू सज्ज हो. नाही तुला राज्य द्यायचं संपूर्ण, काही हरकत नाही. तुला अर्ध राज्य सुद्धा पांडवांना द्यायचं नाही, काही हरकत नाही. 5 गावं सुद्धा तू पांडवांना देण्यासाठी तयार नाहीस, काही हरकत नाही. दुर्योधना, तुझ्या राज्यामध्ये असलेलं एक घर जरी तू माझ्या पांडवांना दिलं तरी माझे पांडव सुखाने राहतील. हे ऐकल्याबरोबर दुर्योधन आपल्या आसनावरून उठला आणि म्हणायला लागला, कृष्णा, सुईच्या टोकावर मावेल एवढी भूमी सुद्धा मी पांडवांना देणार नाही. म्हटल्याबरोबर भगवंत आपल्या आसनावरून ताटकन उठले. झप 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 पावलं टाकत भगवंत राजमहालाच्या बाहेर निघालेले आहेत. दुर्योधनाच्या लक्षामध्ये आलं की ज्याला प्रसन्न करण्यासाठी मी एवढे उपचार केले, एवढा खटाटोप केला, तो जर का आता माझ्यावरती रुष्ट होऊन निघालेला आहे तर माझं अकल्याण हे निश्चित आहे. दुर्योधन म्हणायला लागला कृपाचार्यांना, भीष्माचार्यांना, म्हटले नुसते पाहत का उभे आहेत? तुमचा भगवंत आहे ना तो, त्याला रोका. तो जर का आपल्यावरती रुष्ट होऊन निघून गेला तर आपलं अनिष्ट होणार आहे म्हटले. कृपाचार्यजी महाराज समोर आले, भीष्माचार्यजी महाराज समोर आले, भगवंतांना प्रार्थना करायला लागले, भगवंता तुम्ही असं रुष्ट होऊन जाऊ नका. एवढ्या वेळामध्ये दुर्योधनाने एकाला मागे ओढलं आणि दुर्योधन म्हणतो, भगवंतांना नुसतं जाऊ नका म्हणू नका. अरे 56 भोगांची यादी त्याच्या समोर वाचा. एखादा जर का आवडीचा पदार्थ त्याच्या असेल आणि तो जर का थांबला तर आपल्या घरचं मीठ जरी त्यानं खाल्लं तरी सुद्धा तो आपल्या बाजूनं बोलेल. राजा बोले दल हाले या न्यायानुसार सैनिकांनी भगवंतांच्या समोर 56 भोगांची यादी वाचून दाखवण्यासाठी आरंभ केला. परंतु भगवंतांनी एका स्वरामध्ये सांगितलं की मला या ठिकाणावरती प्रसाद घ्यायची इच्छा नाही. कारण भगवंत क्रोधाविष्ट झालेले होते. जसंच भगवंतांच्या मुखामधून हे वाक्य ऐकलं, भीष्माचार्यजी महाराजांनी हात जोडले, द्रोणाचार्यजी महाराजांनी हात जोडले आणि विनंती केली. म्हटले, भगवंता, नाही तुम्हाला आमच्या ठिकाणी या घरामध्ये, या राजवाड्यामध्ये नाही तुम्हाला प्रसाद घ्यायची इच्छा ना, काही हरकत नाही. पण मला सांगा भगवंता, तुम्ही प्रसाद घेणार आहात कुणाचे घरी? विचारणाऱ्याच्या प्रश्नाला तर भगवंतांनी उत्तर दिलं नाही. परंतु रथारूढ झालेले होते उद्धवजी महाराज. उद्धवजी महाराजांकडे पाहिलं आणि भगवंत म्हणतात, उद्धवा, विदुराच्या घरासमोर रथ उभा कर. भगवंत रथावरती बसले आणि उद्धवजी महाराजांनी विदुर काकांच्या झोपडीसमोर आपला रथ आणून पोहोचवला. भगवंत रथावरून खाली उतरले. पाहतात तर काय, झोपडीचं दार बंद आहे. शिष्टाचार सांभाळावा म्हणून भगवंतांनी दाराच्या बाहेरूनच आवाज दिला, विदुरा, मी आलेलो आहे, माझ्यासाठी दार उघड. तरी सुद्धा दार उघडलं गेलं नाही. आता मात्र भगवंतांना सुद्धा राहवलं नाही आणि भगवंतांनी स्वतःच्या हाताने झोपडीचं फाटक आतमध्ये ढकललं. झोपडीमध्ये प्रवेश केला आणि लक्षात आलं की कसा माझा विदूर आणि कशी माझी सुलभा माझ्यासाठी दार उघडे. मी एक क्षणभर त्यांच्याकडे पाहिल्याचा परिणाम असा झाला की देहाचं भान दोघांना सुद्धा राहिलेलं नाही. मी आल्याचा आनंद माझ्या विदुराला प्राप्त व्हावा म्हणून भगवंतांनी विदुर काकांच्या खांद्यावरती आपला हात ठेवला. जसाच हात ठेवला, विदुर काका देहावरती आले, भानावरती आले.
एक क्षणभर विदुर काकांनी भगवंताकडे पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला विदुर काका सुलभा मातेकडे पाहत आहेत आणि विदुर काकांचे डोळे सुलभा मातेसोबत बोलायला लागले. सुलभा, तुला म्हटलं होतं ना मी की भगवंतांना आपल्याला आपल्या घरी बोलवायचं नाही, मग तू का भगवंतांना घरी बोलवलं? सुलभा मातेचे डोळे म्हणतात की अहो, मी भगवंतांना नाही बोलवलं घरी. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, मी भगवंतांना घरी बोलवलं नाही. परंतु एवढं बोलतच होत्या की अचानक काहीतरी आठवल्याची चमक सुलभा मातेच्या डोळ्यामध्ये विदुर काकांना जाणवली आणि सुलभा आईसाहेबांचे डोळे सांगायला लागले की ज्या वेळेला आपण भगवंतांची भेट घेण्यासाठी निघालेलो होतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक विचार सारखा येत होता. माझं मन अखंड भगवंतांना प्रार्थना करत होतं, भगवंता, अहो आम्ही गरीब असलो म्हणून काय झालं? तुम्हाला दान करण्यासाठी योग्य ते उपचार आमच्याकडे नाही म्हणून काय झालं हरी? आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही आमच्या घरी सुद्धा येऊ नये का? प्रवास करत असताना अखंड माझ्या मनामध्ये हा विचार चाललेला होता आणि म्हणून मला असं वाटतं की भगवंत आपल्या घरी आले असतील. म्हटले, तुला जो विचार करायचा होता तो तर तू करून झाला, पण आता भगवंत आपल्या दाराशी उभा आहे सुलभा, आपण कशा प्रकारे त्याचे उपचार करणार आहोत? मखमली शय्येवरती विराजमान असणारे भगवंत, त्यांना बसण्यासाठी तू काय टाकणार आहेस? आपल्या भगवंतांनी जर का आपल्याला पिण्यासाठी पाणी मागितलं तर तू नारळाच्या नरोटीमध्ये पाणी देणार आहेस का सुलभा? विदुर काका आणि सुलभा मातेमध्ये हे बोलणं चालू होतं. एवढ्या वेळामध्ये भगवंत म्हणतात, विदुरा, विदुरा तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली म्हटले? विदुर काका म्हणतात, हरी, तुमच्या कृपेने 50 वर्ष झालेली आहेत. म्हटले, या 50 वर्षामध्ये तू कधी सुलभेकडे एवढं पाहिलं नाही का? विदुर काका जरासे लज्जित झाले. म्हटले, हरी, असं का म्हणत आहात? अरे विदुरा, मी आल्यापासून पाहतो आहे, तू सुलभाकडे काही पाहतो आहेस आणि सुलभा तुझ्याकडे पाहते आहे. मला असं वाटतं विदुरा की तुझ्या घरी येऊन मी चूक तर केली नाही ना? हे जसंच भगवंत म्हटले, विदुर काकांनी हात जोडले आणि विदुर काकांच्या नेत्रांमधून अश्रू वाहायला लागले. विदुर काका म्हणतात, हरी, अहो, या मृत्यूलोकामध्ये तुमचे भक्त काही कमी आहेत का? अखंड तुमचे भक्त तुमच्याकडे प्रार्थना करतात की एक वेळ आम्हाला दर्शन द्या, एक वेळेला हरी तुम्ही आमच्या घरी या. बोलावून सुद्धा कुणाकडे न जाणारे परमात्मा, न जाणारे तुम्ही आज न बोलवता माझ्या घरी कशासाठी आलेला आहात? तुम्ही जगाला हे दाखवून देण्यासाठी आलेला आहात की पहा, तुमचा विदुर हा किती गरीब आहे. पहा, तुमचा विदुर, याच्याकडे मला उपचार दान करण्यासाठी काहीच नाही. याच्यासाठी तुम्ही आलेला आहात का भगवंता? भगवंत म्हणतात, विदुरा, अरे मला भूक लागलेली आहे. आता जर का मी द्वारकेमध्ये असतो तर आतापर्यंत 4 वेळेला मी प्रसाद सेवन केला असता, परंतु आज सकाळपासून मी एक वेळ सुद्धा प्रसाद सेवन केलेला नाही. विदुरा, मला भूक लागलेली आहे, मला काहीतरी खाण्यासाठी दे. परंतु विदुर काका जागचे हल्ले नाहीत, कारण विदुर काकांना माहित होतं की माझ्याकडे भगवंतांना देण्यासाठी काहीच नाही. भगवंत विचार करतात, माझा विदुर असा बरा बोल्याने ऐकणार नाही. आणि भगवंतांनी पाहिलं की झोपडीच्या एका कोपऱ्यामध्ये 3 दगड मांडलेली होती. त्या दगडांमध्ये अग्नी प्रज्वलित झालेला होता आणि त्या दगडांवरती एक पातेलं ठेवलेलं होतं. त्या पातेल्यामध्ये काहीतरी उकळत होतं आणि अधूनमधून एक भाजीचं पान खालीवर व्हायचं. ज्या वेळेला हे भगवंतांनी पाहिलं, विदुर काकांकडे दुर्लक्ष केलं आणि भगवंत पुढं सरसावले.
ते उकळत्या पाण्याचं पातेलं भगवंतांनी आपल्या हातामध्ये धरलं आणि त्या पाण्याची धार भगवंतांनी आपल्या मुखामध्ये घेण्यासाठी आरंभ केलेली आहे. विदुर काका पाहत आहेत की एवढा कोमल असणारा माझा परमात्मा हा त्या उकळत्या पाण्याची धार आपल्या मुखामध्ये घेतो आहे. हृदय व्यतीत झालं विदुर काकांचं आणि विदुर काका भगवंतांच्या चरणाला पकडतात आणि विदुर काका म्हणतात, हरी अहो कशासाठी एवढी परीक्षा पाहत आहात? निकृष्ट प्रकारचा हा प्रसाद आहे हरी. सामान्य अति सामान्य माणसाने सुद्धा हा प्रसाद सेवन केला नसता. असा प्रसाद तुम्ही आज सेवन केलेला आहे. कशासाठी? भगवंतांनी ते पातेलं दूर केलं, विदुर काकांना उभं केलं आणि भगवंत म्हणतात, विदुरा अरे मला भूक लागलेली होती. अहो हरी, तुम्हाला जर का भूक लागली होती तर तुम्ही हस्तिनापूरच्या राजवाड्यामधूनच वापस आलात ना. दुर्योधनाने तुमच्यासाठी प्रसाद तयार केलेला होता, तो प्रसाद तुम्ही का घेतला नाही? तुम्हाला माझ्याच घरी येऊन प्रसाद घेण्याची का इच्छा झाली? विदुर काकांच्या घरचा प्रसाद सेवन करून संतुष्ट झालेले भगवंत म्हणतात, विदुरा दुर्योधनाच्या राजवाड्यामध्ये राजमहालामध्ये जरी प्रसाद होता, पंचपक्वान्न होती, ताट होती, पाट होती, सारे उपचार होते, तरी सुद्धा दुर्योधनाच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम नव्हतं. भलेही तुझ्या झोपडीमध्ये तुझ्याजवळ काहीही नाही, परंतु तुझ्या हृदयामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे. आणि ज्या वेळेला मी त्रेतायुगामध्ये राम होऊन अवताराला आलो ना, त्यावेळेला शबरीच्या घरची जी उष्टी बोरं खाऊन मी संतुष्ट झालो होतो, त्यानंतर आज तुझ्या घरच्या कन्या खाऊन मी संतुष्ट झालेलो आहे. विदुर काकांनी हे ऐकलं आणि विदुर काकांनी भगवंतांच्या चरणांवरती लोटांगण घातलं. आपल्या नेत्रांच्या अश्रूंमधून अभिषेक केला भगवंतांच्या चरणांचा. संतुष्ट झाले भगवंत, संतुष्ट झाले विदुर काका. विदुर काकांवरती कृपा केली आणि पुन्हा भगवंत द्वारकेला निघून गेले. विदुर काकांकडे काहीच नाही, छोटीशी पर्णकुटी आहे. भगवंतांना दान करण्यासाठी कोणतेही उपचार विदुर काकांकडे नाही, तरी सुद्धा ऐश्वर्याने संपन्न असलेला परमात्मा विदुर काकांच्या घरी जातो. कशासाठी? कशामुळे जातो? याला कारण आहे की भगवंतांना उपचार लागत नसतात. भगवंतांना हवं असतं ते प्रेम. भगवंतांना हवा असतो तो भाव. आणि त्या भावासाठी, त्या प्रेमासाठी भगवंत हे भक्तांच्या घरी जात असतात. आणि हाच आदर्श दान केला विदुर काकांच्या चरित्रातून तुम्हाला मला, की भलेही आपल्या जवळ भगवंतांना देण्यासाठी काहीही नाही, पण आपल्या हृदयामध्ये जर का प्रेम असेल, भगवंतांबद्दल जर का भाव असेल, तर परमात्मा भगवंत हे आपल्यावरती कृपावंत होतात आणि एक ना एक दिवस आपल्या घरी येत असतात. म्हणून भगवंतांवरती प्रेम करायला पाहिजे, भगवंतांची भक्ती करायला पाहिजे, अखंड भगवंतांचं नाम गायन करायला पाहिजे. असे आहेत पहा विदुर काका. भगवंत तर निघून गेले द्वारकेला. विदुर काका पुन्हा हस्तिनापुरामध्ये येऊन पोहोचले. साधूचा स्वभाव आहे. लक्षात येत आहे की समोरचा माझं काहीही ऐकत नाही, परंतु उपदेश करायचं बंद काही साधू संत करत नसतात. आणि या स्वभावाप्रमाणे पुन्हा विदुर काकांनी धृतराष्ट्रजी महाराजांना, धृतराष्ट्राला उपदेश करण्यासाठी आरंभ केला. दुर्योधनाच्या ही गोष्ट लक्षामध्ये यायला लागली की विदुर काका जर का असेच धृतराष्ट्राला
उपदेश जर का करायला लागले, नीतीच्या गोष्टी सांगायला लागले, धर्माच्या गोष्टी जर का सांगायला लागले, आणि धृतराष्ट्रजी महाराज जर का विदुर काकांच्या बाजूने जर का गेले, तर मी एकटा पडून जाईल. आणि एक दिवस दुर्योधनाने विदुर काकांना नको नको त्या शब्दांमध्ये विदुर काकांचा अपमान केला आणि विदुर काकांना मारण्यासाठी हात उगारला. आणि ज्या वेळेला हे विदुर काकांनी पाहिलं, आता मात्र त्रागा निर्माण झाला. आपल्या हातामध्ये जे धनुष्य होतं ते धनुष्य त्याच ठिकाणावरती टाकलं आणि विदुर काकांनी राजमहालाचा त्याग केला. राजमहालाच्या बाहेर येऊन पोहोचले तर पाहतात तर काय, भगवंत समोर उभे होते आणि भगवंत खाली मान घालून हसत होते. विदुर काका म्हणतात, भगवंता, तुम्हीच दुर्योधनाला बुद्धी दान केली ना माझा अपमान करण्याची. भगवंत म्हणतात, हो विदुरा, मीच बुद्धी दान केली. कारण तुझ्यासारखा भक्त जर का या राजमहालामध्ये असता, तुझ्यासारखा भक्त जर का या कौरवांच्या बाजूने असेल, तर मी कौरवांचा नाश कसा करू. तुला आता मी राजमहालाच्या बाहेर काढून दिलेला आहे. आता तू तीर्थयात्रेला निघून जा आणि तू येईपर्यंत तुझ्यासाठी हा राजमहाल मी स्वच्छ करून ठेवतो. भगवंतांची आज्ञा प्राप्त झाली आणि विदुर काका तीर्थयात्रेला निघून गेले. तीर्थयात्रा करत 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 विदुर काका जाऊन पोहोचले वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये जसंच विदुर काकांचं आगमन झालं, प्रवेश केल्याबरोबर त्या भूमीमधले धुलीकण विदुर काकांनी आपल्या मस्तकावरती लावले आणि आपल्या अंगावरती उडवून घ्यायला लागले. कारण भाव असा होता की या मातीमध्ये माझे भगवंत खेळलेले आहेत, बागडलेले आहेत. आणि म्हणून ही भूमी, हे धुलीकण किती पवित्र झालेले असतील. आणि म्हणून विदुर काकांनी त्या भूमीला वंदन केलं, त्या धुलीकणांना आपल्या मस्तकावरती धारण केलं. आणि एवढ्या वेळामध्ये विदुर काका पाहतात तर समोरून उद्धवजी महाराज येत आहेत. विदुर काकांनी उद्धवजी महाराजांना पाहिलं, उद्धवजी महाराजांनी विदुर काकांना पाहिलं आणि दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. आज कित्येक वर्षानंतर दोन भक्त एकमेकांना भेटलेले आहेत आणि दोघांच्या सुद्धा चर्चा आरंभ होऊन गेल्या. उद्धवजी महाराज म्हणत आहेत, विदुरा, अहो किती भाग्यवान आहात तुम्ही की तुमच्या घरी भगवंत आले होते. विदुर काका म्हणतात, नाही उद्धवा, मला तर असं वाटतं की तू किती भाग्यवान आहेस की अखंड भगवंत तुझ्या सोबत आहेत. विदुर काका उद्धवजी महाराजांना म्हणत आहेत की तू किती भाग्यवान आहेस, आणि उद्धवजी महाराज विदुर काकांना म्हणत आहेत की विदुर काका, तुम्ही किती भाग्यवान आहात. विदुर काका म्हणतात, उद्धवा, मला तर असं वाटतं की तू अखंड भगवंतांच्या सोबत असतोस, अखंड तुला भगवंतांचा संग प्राप्त होतो. मला असं वाटतं की तुझ्या इतका भाग्यवान दुसरा कोणीही नाही. पण तू मला भाग्यवान म्हणतो आहेस कशामुळे. भगवंत तर एकदाच माझ्या घरी येऊन गेले आणि तू मला म्हणतो आहेस की तुम्ही किती भाग्यवान आहात. आता मात्र उद्धवजी महाराज प्रसंग वर्णन करून सांगायला लागले. म्हटले, विदुर काका, एक दिवस द्वारकेमध्ये गोपालकृष्ण प्रसाद सेवन करण्यासाठी विराजमान झालेले होते. भगवंतांसमोर प्रसादाचं ताट येऊन पोहोचलं. भगवंत प्रसाद सेवन करत होते. एवढ्या वेळामध्ये रुक्मिणी मातेने भगवंतांना प्रश्न विचारला. म्हटले, हरी, अहो आम्ही साऱ्या राण्या एवढे कष्ट करून तुमच्यासाठी प्रसाद सेवन करतो. आज आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आम्ही केलेला प्रसाद तुम्हाला आवडतो का. त्यावेळेला भगवंत म्हणतात, रुक्मिणी, कधी कधी विचारणाऱ्याने काही काही प्रश्न विचारत जाऊ नये. कारण त्याचं खरं जर का उत्तर दिलं तर सख्या आईला सुद्धा काय येतो, राग येतो. पण आता तुम्हाला विचारलेलंच आहे ना की आम्ही केलेला प्रसाद तुम्हाला आवडतो का. तर रुक्मिणी, तुला खरं सांगतो,
जी चव विदुराच्या घरच्या कन्याला होती ती चव तुम्ही केलेल्या प्रसादाला नाही. विदुर काकांनी हे ऐकलं आणि भगवंतांची करुणा, भगवंतांची कृपा स्मरण झाली आणि विदुर काका लहान लेकरासारखं रडायला लागले. विचार करायला लागले की एक वेळ परमात्मा माझ्या घरी येऊन गेले आणि नको तो प्रसाद सेवन केला आणि अजूनही भगवंतांना त्या प्रसादाची चव आठवते आहे. म्हणून पहा, लक्षात घ्या की आपण भगवंतांच्या सोबत आहोत की नाही याला महत्व नाही, भगवंतांना आपलं स्मरण होतं की नाही याला जास्त महत्व आहे. आपण एखाद्या व्यक्तीच्या सहवासामध्ये आहोत, पण त्याला आपलं स्मरण होत असेल का? किंवा त्याच्या हृदयामध्ये आपण असू का महाराज? मग याच्यापेक्षा ते बरं आहे की त्या व्यक्तीपासून दूर राहून अखंड त्याच्या हृदयामध्ये आपलं स्मरण आहे. कारण शरीराने आपण त्याच्या जवळ आहोत की नाही हे महत्वाचं नाही, आपण हृदयामध्ये त्याच्या आहोत की नाही हे जास्त महत्वाचं आहे. आणि धन्य आहेत विदुर काका की भगवंतांना अखंड विदुर काकांचं स्मरण होत आहे. उद्धवजी महाराजांनी ज्या वेळेला हा प्रसंग सांगितला, विदुर काकांना कौतुक वाटलं भगवंतांचं. उद्धवजी महाराजांनी भगवंतांचा निरोप दान केला. म्हटले, उद्धवा, भगवंतांची अशी आज्ञा आहे की तू मैत्रेयजी महाराजांची शरणागती कर. उद्धवजी महाराज आज्ञा दान केली आणि उद्धवजी महाराज निघून गेले. इकडे विदुर काका तीर्थयात्रा करता 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 मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचले. मैत्रेयजी महाराजांची शरणागती केली, मैत्रेयजी महाराजांना सद्गुरू केलं आणि मैत्रेयजी महाराजांच्या चरणाजवळ विदुर काका विराजमान झालेले आहेत. या ठिकाणावरती एक प्रश्न उपस्थित होतो. आपण भगवंतांची भक्ती साधना करतो, आपण नाम गायन करतो, जप करतो, ध्यान करतो, अनुष्ठान करतो, कशासाठी? भगवंतांची प्राप्ती व्हावी याच्यासाठीच. मग विदुर काकांसमोर जर का भगवंत सगुण साकार आहेत, विदुर काका जर का भगवंतांना पाहत आहेत, तरी सुद्धा भगवंतांनी विदुर काकांना सद्गुरूंची शरणागती करण्यासाठी कशाला सांगितलं असेल? तर या ठिकाणी एक सूत्र आहे, एक सिद्धांत आहे. भगवंत आपल्या समोर सगुण साकार होऊन दर्शन देतात, हा तर लाभ आहेच महाराज. परंतु जोपर्यंत आपण सद्गुरूंची शरणागती करत नाही तोपर्यंत या घटाघटामध्ये, अणुरेणूमध्ये, चराचरामध्ये जो परमात्मा विराजमान झालेला आहे त्या परमात्म्याची अनुभूती आपल्याला होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ती अनुभूती होत नाही तोपर्यंत कुणीही असं समजू नये की आता माझा परमार्थ हा पूर्ण झालेला आहे. आणि ही अनुभूती, ही कृपा, ही सद्गुरूंशिवाय होत नाही. म्हणून भगवंतांनी, साधू संतांनी सद्गुरूंची शरणागती करायला तुम्हाला मला सांगितलेलं आहे. विदुर काका मैत्रेयजी महाराजांच्या चरणांजवळ विराजमान झालेले आहेत. अनेक प्रश्न विदुर काकांनी मैत्रेयजी महाराजांना विचारले. सृष्टीच्या उत्पत्तीपासून जो क्रम आरंभ केला विदुर काकांनी, भक्ती, ज्ञान, वैराग्य, सांख्ययोग, सारं काही मैत्रेयजी महाराजांना विचारलं आणि मैत्रेयजी महाराजांनी त्याचं सुंदर उत्तर विदुर काकांना दान केलेलं आहे. हा सारा कथाभाग विस्ताराने श्रीमद भागवतामध्ये लिहिला गेलेला आहे. ज्याला जिज्ञासा असेल त्याने एकदा श्रीमद भागवत पाहून घ्यावं. बरेच वर्ष विदुर काका मैत्रेयजी महाराजांसोबत राहिले, त्यांच्या सहवासामध्ये राहिले आणि आता मात्र विदुर काका पुन्हा हस्तिनापुरामध्ये आले. विदुर काका आले तोपर्यंत पाहतात तर कौरव राहिलेले नाहीत आणि हस्तिनापूरच्या सिंहासनावरती युधिष्ठिर विराजमान झालेले आहेत. विदुर काका, धृतराष्ट्र आणि गांधारी युधिष्ठिरजी महाराजांच्या आश्रयाने राहत आहेत.
विदुर काका एक दिवस धृतराष्ट्राला म्हणतात, धृतराष्ट्रा, अरे तुला लज्जा वाटत नाही का? जीवनभर ज्या पांडवांना मारण्यासाठी तू प्रयत्न केले, जीवनभर तुझ्या पांडवांचा तिरस्कार करत आलेला आहे, आज तू त्यांच्या आश्रयाने राहतो आहे, असं लज्जित जीवन जगायला तुला लाज वाटत नाही का? खूप बोलले विदुर काका, खूप बोलले. आणि आता मात्र धृतराष्ट्राला पश्चाताप व्हायला लागला, गांधारीला पश्चाताप व्हायला लागला. आणि एक दिवस मध्यरात्रीच्या समयाला विदुर काका, धृतराष्ट्र आणि गांधारी यांनी राजमहालाचा त्याग केला आणि वनामध्ये निघून गेले. धृतराष्ट्राला आणि गांधारीला नामसाधन दिलं. धृतराष्ट्र आणि गांधारी अखंड नामसंकीर्तनामध्ये, नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन गेलेले आहेत. आणि विदुर काकांकडे जर का पाहिलं तर विदेह अवस्था विदुर काकांना प्राप्त झालेली आहे. जीवनभर भगवंतांचं नामगायन केलं, जीवनभर भगवंतांवरती प्रेम केलं, जीवनभर भगवंतांची सेवा केली आणि आज परमहंस वृत्ती विदुर काकांना प्राप्त झालेली आहे. देहाचं भान राहिलेलं नाही, आपण काय करत आहोत काय नाही याचं भान राहिलेलं नाही. भगवत स्वरूप होऊन गेलेले आहेत विदुर काका आणि अखंड या वनामध्ये विदुर काका भ्रमंती करत आहेत. एवढा पवित्र देह विदुर काकांचा आता झाला की त्या देहाला स्पर्श करायची हिम्मत सुद्धा कुणाची होत नाही, एवढी पवित्रता. अग्नीसारखं पावित्र्य विदुर काकांच्या देहाला प्राप्त झालं. आणि पाहता 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 एक दिवस विदुर काकांचा देह या पंचतत्वामध्ये विलीन होऊन गेला आणि विदुर काका भगवंतांच्या स्वरूपाला, भगवंतांच्या लोकाला जाऊन पोहोचले. चरित्र पाहत आहोत आपण विदुर काकांचं. जन्म झाल्यापासून भक्ती, ज्ञान, वैराग्याने संपन्न आहेत. हस्तिनापूरचे महामंत्री आहेत. चरित्र पाहिलं तुम्ही मी विदुर काकांचं. जीवनभर भगवंतांची भक्ती साधना केली, जीवनभर भगवंतांवरती प्रेम केलं. एवढं सारं ऐश्वर्य प्राप्त होतं विदुर काकांना, परंतु साऱ्यांचा त्याग केला आणि विदुर काकांनी स्वतःचं जीवन हे चरित्र रूपाने तुमच्या माझ्यासमोर साकार केलेलं आहे. असे परमभागवत असणारे, महाभागवत असणारे विदुर काका की ज्यांना श्रीमद भागवताचं हृदय वर्णन केलेलं आहे, भगवंतांचं हृदय म्हणून ज्यांची ख्याती आहे, असे विदुर काका या मृत्यूलोकामध्ये प्रगट झालेलं एक महत्तम चरित्र आहे. या चरित्राचा आश्रय जर का तुम्ही मी घेतला तर निश्चितच तुमचं माझं जीवन सुद्धा विदुर काकांसारखं भक्तिमय, प्रेममय व्यतीत होईल. आणि म्हणून तुम्ही मी सुद्धा आज या मंगल प्रसंगी, या आरंभीच्या प्रसंगी भगवंतांना प्रार्थना करू की हे हरी, जी चरित्रमाला तुम्ही आमच्याकडून आरंभ करून घेतलेली आहे, या चरित्रमालेमध्ये जे जे पुष्प ओवल्या जातील ते सारे पुष्प, त्याचा सुगंध तुम्ही अखंड आम्हाला दान करा आणि अखंड तुमची सेवा तुम्ही आमच्याकडून करवून घ्या, अशी प्रार्थना करू. आणि विदुर काकांचं जे चरित्र आज तुम्ही मी श्रवण केलं, आता कशा पद्धतीनं पुढे तुकोबाराय कोणतं चरित्र वर्णन करतात ते सारं तुम्ही मी सुद्धा श्रवण करण्याचा प्रयत्न करू उद्याच्या सत्रामध्ये. झालेली सेवा गुरु महाराजांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला, निमित्त मात्राला या ठिकाणावरती पूर्णविराम देते. न्यूनते पुरते, अधिकते सरते,
करोनी घेयावे तुमते विनवितू असे विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया सब संतन की जय गो माता की जय. आता लगेचच या ठिकाणी सर्व उपस्थित भाविकांना श्री बाबासाहेब दशरथ पाटील सुकासे यांच्या वतीने नाश्ता देण्यात येणार आहे. तरी सर्वांच्या वतीने माऊली आश्रमाच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि उद्या ठीक 8 ते 10 या वेळेमध्ये संत चरित्र कथा या ठिकाणी माऊली आश्रम सप्ताहामध्ये होणार आहे. तरी त्या कथेसाठी आपण उपस्थित राहावं. आणि आज दुपारी 3 ते 5 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण किशोरजी महाराज शास्त्री निकम यांचं प्रवचन संपन्न होईल. त्या प्रवचनाला देखील आपण उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती. लगेचच नाश्त्यासाठी आपण पंगत धरायची आहे. सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती आहे.